संभाजीनगरच्या महापौर उपमहापौरांची निवड प्रक्रिया सुरू। भाजपकडून समीर राजूरकर महापौर पदाचे उमेदवार आहेत। संभाजीनगरमध्ये महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। राजूरकर हे भाजपकडून समीर राजूरकर महापौर पदाचे उमेदवार आहेत आणि आता या निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। त्यात कृष्णा केंद्रेवर ठेवायचा का? खाली घ्या ना आता एक मिनिट मध्ये चला रोलिंग ओके अरे देईल ना कोणाकडून तरी घे ना मोबाईलवर बरं घे चल मोबाईलवर मिळेल ना एवढं काय तुला ट्रान्सफर संवाद साधतायत। बूम तर महापौरांच्या बूम काढत निवडीला होते, सुरुवात होते त्यापूर्वी ते संवाद साधतात। ये बूम 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 मंत्री संजय शिरसाट संभाजीनगरमधून माध्यमांशी संवाद साधतात। शिंदेच्या शिवसेनेचे ते नेते आहेत। महापौर पदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होते आणि त्यापूर्वी ते माध्यमांशी संवाद साधतात की महापालिकेनंतर शिवसेनेला पहिल्यांदा उपमहापौर पद घ्यावं लागतं। संभाजीनगरच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदा महापौराची निवडणूक होते छत्रपती संभाजीनगरच्या, आणि म्हणून आजचा महापौर हा महायुतीचा महापौर आज बसतो। राजकारणामध्ये कधी खाली कधी वर आमच्याकडे पहिले सत्तेमध्ये डॉक्टर भागवत कराड असतील, दुसऱ्या महिला महापौर होत्या, म्हणून बापू घडामोडे होते। हे सर्व चेंजेस होत असतात, त्याच्यामुळे त्याच्यावर एवढी चिंता करण्याचं कारण नाही। आम्हाला आनंद एकाच गोष्टीचा आहे की महायुतीचा महापौर आज या छत्रपती संभाजीनगरचा महापौर बसतोय, त्याचं आम्ही स्वागत करतो। नाही असं आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शिवसेनाचा हा बालेकिल्ला होता, मग ते जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे किंवा महानगरपालिका असू दे, मात्र हा भाजपाचा बालेकिल्ला झालाय। राजकारणामध्ये खालीवर होत असतं ना, एवढं काय चिंता करायची गरज आहे? एखाद्या वेळेला कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा, तो आम्ही शिवसेनेने घेतला। काही वेळेला आता भाजपची थोडीशी आघाडी आलेली, म्हणून त्यात चिंता करण्यासारखं काही नाही, परंतु आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आमचा महापौर बसतो याचा आम्हाला आनंद आहे। बाकी तुम्हाला काय? जिल्हा परिषदेमध्ये भाजपला जास्त आल्या, तुम्हालाही जवळपास थोड्या कमी आल्या, आता अध्यक्ष कोणाचा काय कसं समीकरण सुरू आहे, काय ठरतंय? महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या ज्या सर्व निवडणुका झाल्यात, या निवडणुकीमध्ये ज्यांना असं वाटत होतं की शिवसेना पक्षाचं काय होईल, त्यांच्यासाठी ही खरी अर्थानं चपराक आहे। तुम्ही पाहत असाल एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रभर ज्या काही निवडणुका लढवल्यात, त्यामध्ये एकंदरीत आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो 45% आहे, आणि म्हणून 2 नंबरचा पक्ष होण्याचा मान आम्हाला मिळालेला आहे। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही आज 2 नंबरचा पक्ष आहोत। 2-3 जागेचा आमचा जो काही फरक आहे, हा फरक फक्त थोडा बहुत आता काही निकालानंतर त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, परंतु त्यात थोडंसं एक 2 सीट जर आमच्या वाढल्या असतात आम्ही बरोबरीमध्ये असतो। तरी यामध्ये आमची जी काही युती आहे, महायुती आहे, या सगळ्या भाजप आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य यांच्याबद्दलचा निर्णय, कोण अध्यक्ष होणार, किती काळ राहणार, हे सर्व निर्णय हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील। 6 आमदार, 1 खासदार, सर्वात मोठा पक्ष, मात्र जिल्हा परिषदेमध्ये नंबर 2चा पक्ष तुमचा। गेल्या वेळेला आमचे 18 आमदार होते, 18 सदस्य होते, आज ते 21 झालेले आहेत। आमची चढती कमान आहे, आम्ही काही खाली गेलेलो नाहीत। आणि जर तुम्ही पाहत असाल तर गेल्या वेळेला, मागच्या वेळेला शिवसेना हे एकत्रित पक्ष होता, त्यावेळेची संख्या आणि आताचं जर संख्याबळ पाहिलं तर उभाटाचे सुद्धा 8-9 जे आलेले आहेत, ते जर असे जर केले तर आम्हाला शिवसेनेला या संभाजीनगरमध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्य जनता ही चाहते, हे सिद्ध झालेलं आहे। आम्ही तुम्हाला मागचे गणित तुम्ही जे मांडलेत ना, त्याचा मी दाखला दिलेला आहे। आता शिवसेना आणि भाजपची मजबूत युती आहे आणि या युतीचाच भगवा जिल्हा परिषदेवर फडकेल। शिरसाट साहेब, स्थानिक पातळीवर अशी चर्चा आहे, वेगवेगळी समीकरणं होऊ शकतात, तसं दोन्ही शिवसेना येऊन तुमच्या शिवसेनेचा अध्यक्ष होईल का? आम्ही कोणतीही समीकरण करणार नाहीत, आम्ही शब्दाला पक्के आहोत। शिवसेना भाजप युतीचाच जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल, यामध्ये कोणतीही शंका घेण्याचं कारण नाही। भाजपचा अध्यक्ष होईल, त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आम्ही पुन्हा एकदा सांगतो, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील. ठीक आहे, थँक्यू. मंत्री संजय शिरसाट बोलत होते. संभाजीनगरमधल्या महापौर पदाच्या निवडणुकीवरून त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. महापौर उपमहापौरांची निवड प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. तर महायुतीचा महापौर होतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. भाजपकडून समीर राजूरकर महापौर पदाचे उमेदवार आहेत.